तर नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका छोट्याशा मुलाखतमध्ये सहर्ष स्वागत आहे. सर्वसामान्य गाडा मालक शेती व आपला व्यवसाय बघून बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये उतरणारा एकमेव गाडा मालक. कारण की मित्रांनो, आता सध्याच्या घडीला सर्व नुसतं बैलगाडा छंदाकडे वळले आहे. पण एकमेव गाडा मालक आहे. आपली शेती, आपलं शिक्षण, आपला व्यवसाय व आपलं काम वगैरे बघून हा बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये उतरणारा गाडा मालक यांची आपण थोडक्यात मुलाखत घेणार आहे. तुम्ही आपली मुलाखत शेवटपर्यंत नक्की बघा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, असेच नवनवीन मुलाखतीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपली मुलाखत शेवटपर्यंत नक्की बघा. धन्यवाद. नमस्कार. काय तुमचा थोडा परिचय द्या आम्हाला. मी अजय दादासाहेब गाडेकर, चिते पिंपळगाव इथून बोलतो, छत्रपती संभाजीनगरमध्ये. काय आता आम्ही सध्या 4 मैदान खेळलो आतापर्यंत. काय किती मैदान? त्यामध्ये 2 गट काढले तुम्ही. सेमीला आता वगैरे काय फायनल वगैरे झालं आहे का नाही? नाही फायनल नाही, तसं बैलच नाही बोलतो आम्हाला सेमीला. तुम्ही आता तुमच्याकडे आता छत्रपती संभाजीनगर या साईडला भरपूर एक बैल व एक दुसरा एक बैल मैदान आता पार पडू राहिले. आता तुमचं काय नियोजन आहे आगामी मैदानामध्ये? नियोजन तर आहे, पण काही परिस्थिती बघावं लागते, काही टाईम वगैरे. हो का? मग आता तुम्ही आता येणाऱ्या मैदानामध्ये कोणत्या मैदानात पाहता दिसेल तुमचा सूर्य आम्हाला? सूर्या तर शक्यतो 20 तारखेला नाही दिसणार, कारण की पेपर वगैरे घरचं काही अडचणी आहे त्याच्यामुळे. हो का? मग आता त्याचा काय व्यायाम वगैरे काय चालू आहे? किती दिवसांना मैदानात काढतो तुम्ही? व्यायाम वगैरे काय मैदानात जेव्हा बैल फ्रेश असतो तेव्हाच काढतो, बाकी काही विषय नाही. आता साधारणतः किती दिवसानंतर बैल तुम्ही आता कधी आणलं? लास्ट मैदान कोणते खेळले तुम्ही? लास्ट मैदान आम्ही 30 तारखेला खेळलो. आता तुम्हाला समजा बाबा टॉपचे पैरे वगैरे होत नाही, आता तुमचा कॉन्टॅक्ट वगैरे करायला तुमचा नंबर वगैरे सांगा. माझा कॉन्टॅक्ट नंबर 94 22 91 21 48. आता तुम्हाला आता पैरे वगैरे आले तुम्ही नक्की करू शकता. आता कारण की आता आदतचे मैदान ज्यादा पडते, त्यात तुम्ही एखादा पायरा आदत वगैरे तुमचा कोंडा आता किती दात वगैरे काय सांगा एकदा. आता तो दुसऱ्यामधून एक दात पडलेला आहे त्याचा. समजा 3 दात पाडले त्यांना. आता 3 दात. आता तुम्ही समजा तुम्ही आदत वगैरे तर हाणणार आहात त्याला. आदत मध्ये किंवा ओपनला गाडी. काय आता त्याला रतीब वगैरे काय देता तुम्ही सध्या? रतीब काय उडदाची डाळ असते 2 टाइम आणि खिलारे. काय त्याला चालवणं वगैरे किती असतं, काय असतं तुम्हाला आपण सांगा मग थोडी माहिती. चालवणं वगैरे चालवायलाच पाहिजे शक्यतो बैलाला. किती असतं, काय असतं, किती दिवसांनी फेरे वगैरे काय असते तुमचे? फेरे समजा आपल्याला जर मैदान लांब पडलं, समजा एक 20 दिवसाचा गॅप पडला, तर 10 दिवसाला असा फेरा घ्यायचा. आणि आतमध्ये पवनी वगैरे किंवा चालवणं. पवनी वगैरे किती दिवसाची गॅप नसते तुमची? पवनी समजा मैदानाच्या अव्वल 5 दिवसांनी करायची आणि त्याच्यानंतर 1-2 दिवसांनी किंवा आदल्या दिवशी फेरा वगैरे टाकायचं. तुमच्याकडे आता साधारणतः किती कोंडे? एकच खोंड आहे आमच्याकडे. सूर्या तो डॉन म्हणून समजा तुम्ही एक नवीन एक तयार करता, घरच्याच गायचं आहे का? तो नाही विकत घेतला होता आम्ही. काय आता तुमचं आगामी समजा बाबा आता सूर्याचं काय नियोजन असेल पुढचं मैदान एखादं? सूर्याचं मैदान जर भेटला एखादा दुसरा वगैरे किंवा आदत भेटला तर बघू चांगलं. तुम्ही आता सध्या संभाजीनगर साईडलाच मैदानात पळवता बरोबर? संभाजीनगर. तुम्ही तुमच्या तिकडे साईडला पळवलेलं का एखादं बार? बिनजोड वगैरे खेळ कोणत्या आणखीन केले का? सेकंड काट्यावरती नाही हाणला अजून. आणि सेकंड काटा आणखीन आणलेलं नाही. बिनजोड वगैरे हाणली ती पावसाळ्यामध्ये. किती केले? 5 केलेले. 5 बिनजोड केलेलं. समजा बिनजोड वगैरे केलेलं, गुलाल केलेले त्यांना? गुलाल वगैरे केलेले. आता समजा 3 फेऱ्यात तुमचा आता लवकर गुलाल होईन बाबा. पैरे वगैरे तुम्ही कॉन्टॅक्ट केलेला आहे. आता पैरे वगैरे ज्यांना कोणाला तुम्ही मित्रांनो तुम्हाला आपण यांचे नंदीचे व्हिडिओ वगैरे टाकून देऊ, गटाचे सुद्धा तुम्ही बघू शकता. आणि यांचा तुम्हाला कोण तर घरी गेल्यावर आपण दाखवू नक्की. आता मालकानं आपल्याला थोडा परिचय देईल बाबा. तुम्हाला काय वाटतं बाबा गरीब गाडा मालकावर आता पैरे वगैरे वायदी वगैरे कसं वाटतं? या वायदीवर वायदी तर याच्यात क्षेत्रात तर वायदीशिवाय तर बैलगाडा क्षेत्र आहेच नाही, चालतच नाही असा विषय. आता वायदी वगैरे बंद झाली तर सर्वसामान्य गाडा मालकाला जर बंद झाली ना, आमच्यासारखी कुठेतरी दिसते ना तुम्हाला गुलाला. आता समजा बाबा तुम्हाला वायदीमुळे तुम्हाला आता पैरे वगैरे होण्याची अडचण आहे समजा. वायदीमुळेच खरं. आता समजा बाबा तुमचं वायदीमुळेच तुमचा नंदी माग आहे. आता तुम्हाला आतापर्यंत वायदी वगैरे कोणी दिली आहे का तुम्ही कोणाला? नाही वायदी वगैरे तर नाही दिली मी आजपर्यंत कोणाला. पण मग ते म्हणते डिझेल पाण्यावरती पैसे द्या थोडे फार. आपण असं थोडी आपला बी नंदी पोहतो त्यांचा पळतो. विषय ना. आता वायदी वगैरे बंद झाली समजा बाबा एखादा टॉपचा पायरा भेटला तुम्ही नक्की गुलाला त्रास. नक्कीच. समजा तुमचा खोंड वगैरे आपण आता यांना नक्की दाखवूच. तुम्हाला तुमचे व्हिडिओ वगैरे आम्हाला पाठवा, आम्ही यांना नक्की दाखवू. आता तुमचं आता काय चालू आहे आता सध्या शेतात वगैरे कामधंदा? शेतात काय बगीचा वगैरे करायचं चालू आहे. गाईचा जोडधंदा आहे, बिझनेस. हो का? किती गावडे आहे? गाई 4 आहे आणि शेळी पालन थोडं. शेती वगैरे किती तुम्हाला साधारणतः?
शेती काय 2 एकर येते. 2 एकर. हा, त्याच्यामध्ये सगळं करणं पडतं, शिक्षण वगैरे. समजा तुम्ही सगळं बघून हा नाद बैलगाडा शर्यत करता. आवड होती आपल्या बंधूच्या नावासाठी करतोय सगळं. हो का? हा. तुमचं बंधू वगैरे काय झालं ते थोडा परिचय सांगा. बंधूचा ॲक्सिडेंट झाला, त्यांना आवड होती. हा. तिनेच लहानपणापासून सूर्याचं संगोपन वगैरे केलेलं होतं. तर मग त्यांचं अचानकमध्ये निधन झालं, समजा ॲक्सिडेंट झाला त्यांचा. हो. तर तेव्हापासून मी पळवतो समजा त्याच्या नावाचं. समजा तुम्ही त्यांच्या नावा करताना हा, चालू आहे. हा. आता तुमचं शिक्षण वगैरे काय चालू आहे? माझं ॲग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजी फायनल इयरला आहे मी आता सध्या. सध्याला का? मग आता शक्यतो आपल्याला 20 तारखेच्या बालनगर मैदानामध्ये पळताना दिसणार नाही सूर्य. नाही दिसणार. त्याच्यानंतर आपल्याला पुढचं मैदान 100% पाहता दिसणार. हा, तुम्ही सेकंड गाठेल मैदान आणतच नाही नंदी? नाही, सेकंड गाठ्यावरती नाही आणत आम्ही. बिनजोड आणि भरतं, पण मग दूर दूर जाणं पडतं, मग घरी बघावं लागतं कामं वगैरे. हा, समजा तुम्हाला बाबा शेती वगैरे करायला लागते, सगळं करून तुम्ही नाद शेती करा. वगैरे, शिक्षण बाकी. मग आता तुमचं सूर्याचं वगैरे काय चालू आहे? आता फेरे वगैरे किती दिवसाचे गॅप ना आणतो तुम्ही? फेरे 8-8 दिवसाला असं घेतो आम्ही. फेरे 8 दिवसाचे गॅप ना. हा. आता तुम्ही साधारणतः आता तुम्ही फेरे 8 दिवसाचे गॅप ना घेता, पवनी वगैरे किती दिवसात काय काय व्यायाम त्याचा एकदा सांगा. चालवतो कधी कधी पवनी, जसं टाइम भेटेल तसं, मैदान असलं तसं. आणि फेरे देतो. फेरे स्वतः आहे. वायदी क्षेत्र कसं वाटतं बरं तुम्हाला? कशामुळे वाढलं असं नाही वायदी क्षेत्र? तर वायदी क्षेत्र म्हणजे कसं राहतं, जे मोठ्या वेळेला आले का त्यांची ते पण ह्या स्टेजमधून आलेले ना. आपण आता ज्या स्टेजमध्ये का ते पण ह्या स्टेजमधून आलेले ना. ते कोणाला तरी वायदी दिलेली म्हणून ते पण त्यांना वाटतं का आपण तर कशाला सोडावं. हा, त्याच्यामुळं तुम्हाला आता पण मोठं हे कुठेतरी बंद व्हायला पाहिजे असं माझं. आज तेच आहे, कारण की वायदी क्षेत्र आता सध्या भरपूर प्रमाणात वाढलेलं आहे. आता वायदी क्षेत्र जर बंद झालं तर सर्व गाडा मालक, आता हा खेळ तर सर्वसामान्य गाडा मालकाचाच आहे. आता सर्वसामान्य आता कोण कारण सर्व बोटर मोजणे इतके माणसं आहे की बाबा त्यांच्याकडे हाय पैसा, पण आपल्यासारखे हा, आता आपल्यासारख्या माणसाला बाबा पैरे होत नाही. आता तुमच्या आता बाबा कोणत्या नंदीसोबत पळायची इच्छा वगैरे आहे का? आमची तर तशी देवबकासूर झाला, लखन झाला आपल्या करोलीचा. आता ते देवबाका सुरलखनवर थोडा त्याच्या पोटामध्ये आता आपल्याला थोडं दगड वगैरे आढळलं. आता सध्या त्याचा बऱ्याचशा मैदानामध्ये बेडपत चालू होता, बरेचसे जण बोलले हारला, संपला. आता काय आता याच्यावर काय आहे? नाही, तो हरण्यासारखा बैलच नाही तो. कारण की त्याच्यावर जेवढं बोललं तेवढं कमी. आता मी तर काय बोलणार आहे, पण बकासूर म्हणजे देव बकासूरच, ते देव आहे डायरेक्ट आपल्यासाठी. आता तुम्हाला सर्व समजा बाबा मामा बोलले बाबा पायरा वगैरे करू, तुम्ही पळवणार का त्या नंदीसोबत? 100% काऊन नाही पळवणार. त्याच्यासाठी आमचं स्वप्न आहे त्याच्यासोबत पळवायचं. आज समजा मामा वगैरे न बघितले, समजा 100% तुम्हाला पायरा वगैरे भेटला तर तुम्ही पळवणार? 100% नक्कीच. आता तुमचं आता त्या साईडला वगैरे तुम्ही बैल वगैरे नेणार आहे का हो पळवला? नेऊ ना, पळवायला तर नेऊ ना, त्याचा काय विषय, पळवायला नेऊ ना. त्या साईडला समजा तुम्ही शक्यतो जाणार. आता तुमचा बैल या साईडला समजा आता बऱ्यापैकी पळतो आहे. आता पळतोय 100%. आता ओपनचे मैदान वगैरे तिकडे आता दुसऱ्याचे पडले, आता मोठ्या मैदानामध्ये तुमची इच्छा आहे का हो त्या मैदानामध्ये? पळवायची फक्त बैल वगैरे चांगला भेटला तर जाऊ, ठीक आहे. आता तुमचे बाबा अपेक्षा असं हिंद केसरी व अशी मोठ्या मैदानामध्ये काही असलं? हा, असं आहे ना, आमची अपेक्षा तर आहे भरपूर, पण काही परिस्थिती आडवी येते कधी कधी. टाइम बघावं लागतं त्याच्या. पण आता समजा बाबा तुम्हाला पैरे वगैरे भेटले, तुमचा कोण नक्कीच पळवणार? नक्कीच. चांगले पैऱ्यापैकी पैऱ्यात उजेडात येणार आणि चांगले टॉपचे बैलात पळणार. आमची इच्छा आहे, सगळी इच्छा आहे, त्याच काही विषय. आता वायदी क्षेत्र बंद झालं तसं सर्वसामान्य गाड्या मालकाला चांगले दिवस बघायला मिळणार आणि गोरगरिबाचे नंदी बाबा चांगल्या किमतीला विक्री वगैरे चालू आहे सध्याच्या घडीला. आता बाबा तुमच्या विक्री वगैरे चांगली मागणी आली, तुम्ही देणार का? नाही, आमची घरचा गाईचा खोंड आहे, त्याच्यामुळे आम्हाला काही द्यायचा विषय नाही आणि देऊ बी शकत नाही आम्ही त्याला. समजा तुम्ही बाबा तुमच्या आमच्या भावाच्या नावासाठी चालवतोय त्याला, बाकी पळवतोय बाकी. आता लवकरच तो बी कमबॅक करणार, आता आपल्याला येणाऱ्या मैदानामध्ये दिसणार. हाच तो सूर्या जो जाईल त्या मैदानामध्ये गट काढतो आणि सेमीला बैल न पुरण्याच्या कारणाने सेमीला पराभव होतो. लवकरात लवकर मित्रांनो, टॉपचा बैल आहे, तुम्ही नक्की पैरे करू शकता. मालकाचा नंबर कमेंटमध्ये पुन्हा एकदा देतो आणि तुम्ही बघू शकता. आत्ताशी 2 दात आहे आणि 3रा दात पाडलेला आहे. खोंड बघू शकता मित्रांनो, गावरान आहे, घरच्या गाईचा आहे. कसा एकदम मालकाने फिटनेसमध्ये ठेवलेला आहे, तुम्ही नक्की बघू शकता. आणि मालका